याच वर्षी ह्या निवडणुकीला उभं राहावंसं तुला का वाटलं? ज्यांची उत्तरं शोधायला बाबांनी सुरुवात केली होती आणि त्याची उत्तरं अजूनही मिळालेली नाही आहेत. आणि तुझी अपेक्षा ही आहे की ह्या निवडणुकीतून तू जिंकून आलीस तर हे सगळे प्रश्न तू सोडवण्याचा प्रयत्न कर. काही व्यसनांच्या अधीन गेलेली मुलं त्या परिसरात आपल्याला दिसून येतात, त्याबद्दल तुझं काय म्हणणं? स्त्री सुरक्षा, बाल सुरक्षा याच्यासाठी तुझ्या मनात काही आढावा काही आहे का की निलिमा शांताराम चव्हाण यांना ह्या निवडणुकीत उभं केलंय कारण मतांची विभागणी होईल? माझे वडील 21 वर्षापूर्वी अचानक कोमात गेले. त्याच्यानंतर तो पारसाईचा विकास कोमात गेला असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यांनी माझं नाव दिलं की निलिमाला आपण शाखाप्रमुख करूया महिला आघाडीची. आपल्या संघटनेला सुशिक्षित, कायद्याच्या शिक्षणाची जाण असणारीच व्यक्ती पाहिजे. कायमस्वरूपी चांगली घरं बिल्डिंगमध्ये देणं ह्याला माझं प्राधान्य असणार आहे. कोणी शौचालयाची अशी प्रायव्हेट लाईन टाकतात, अर्ध्यावर आणून सोडतात आणि ते सगळं शौचालयाचं पाणी अख्ख्या विभागामध्ये विखुरलं जातं. मी ॲडव्होकेट असल्यामुळे मला महिलांचे प्रश्न कसे सोडवायचे हे मला चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. प्रत्येक वेळेला डावळलं गेलं कारण त्यांना माहीत आहे काही लोकांना की बाबा ही चव्हाण साहेबांची मुलगी पुढे आली तर आपली दुकानं बंद होतील. आमचा प्रभाग हा डोंगराळ असल्यामुळे अनंत अडचणी विभागातील लोकांना सहन करावे लागतात. याच्यासाठी नगरसेवक हा पूर्ण वेळ देणार असावा. नमस्कार, मी हर्षदा खानविलकर. आजपर्यंत तुमच्यासमोर मी अनेक भूमिकांमधून आलेले आहे, अभिनेत्री म्हणून, निर्माती म्हणून, स्टायलिस्ट म्हणून. पण आज एका वेगळ्याच भूमिकेत तुमच्यासमोर आहे, मुंबईकर म्हणून. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे. मतदार म्हणून माझ्या मनात जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्याबरोबर खूपशा गप्पा मारायला आलेली आहे विभाग क्रमांक 123मधून अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट निलिमा शांताराम चव्हाण. निलिमा, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. या इलेक्शनला तू उभी आहेस आणि माझ्याकडनं तुला खूप शुभेच्छा आहेत. पण येस, मतदार म्हणून माझ्या मनात खूप प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची तू उत्तरं द्यावीस अशी माझी इच्छा आहे. पण त्या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी मला माहिती आहे लहानाची मोठी तू राजकारणी वातावरणात झालेली आहे. पण तुझा जो अख्खा प्रवास आहे म्हणजे बालपणीपासून ते आत्तापर्यंत तो जरा सांगशील? नक्कीच मला सांगायला आवडेल. यापूर्वी खूप कमी जणांना माहिती आहे की आमचं बालपण कसं गेलं. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा माझे वडील शिवसेनेचे शाखाप्रमुख होते. 1970 साली. 73 साली ते नगरसेवक झाले पहिल्यांदा. वंदनीय बाळासाहेबांचा त्यांना आशीर्वाद होता. 1973 ते 1978 ही त्यांची पहिली टर्म होती नगरसेवकाची. तर ते निवडून आले तेव्हा मी 3 वर्षाचे होते आणि तेव्हा मानधन होतं फक्त 500 रुपये. माझे आजोबा शेतकरी होते. त्या 500 रुपयामध्ये घर कसं चालवायचं हे माझ्या आईसमोर खूप मोठं प्रश्न होता. त्यावेळेला माझ्या वडिलांचे जे मित्र नगरसेवक होते त्यांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकत होती. लोकांची मुलं BMC स्कूलमध्ये शिकतात म्हणून आम्हाला पण त्यांनी BMC स्कूलमध्ये घातलं, 4ही भावंडांना. त्यानंतर आई माझी, मी 2रीला असताना माझी आई शेती करायला तिकडे आमच्या कर्जतला आजोबांच्या सोबत असायचे आणि मी बाबांच्या बरोबर असायची. मी आणि बाबा आम्ही दोघंच असायचो. मी शाळेतून आल्याच्यानंतर बाबा एनवार्डला असायचे किंवा महानगरपालिकेच्या मुख्यालयात असायचे आणि त्याच्यानंतर संघटने बांधणीची कामं असायची त्यांची. त्याच्यामुळे मी दुपारी घरी आल्याच्यानंतर एकटीच असायची. लोकांचं येणं जाणं असायचं, सतत दरवाजावर बेल वाजलेली असायची आणि त्यांना सामोरं जायचं काम मी 7 वर्षाची असल्यापासून करत होते. म्हणजे अगदी बाळकडू म्हणायला हवं. अगदीच, हो. आणि बाबा जेव्हा यायचे कामं करून मीटिंग आटपून तेव्हा मी झोपलेली असायची. त्याच्यानंतर मी 1 वर्षाने म्हणजे मी 3रीला गेले तेव्हा माझी बहीण छोटी जी आईसोबत असायची ती माझ्याबरोबर आली इकडे. मग आम्ही दोघी असायचो. त्यामुळे मग माझी अजून जबाबदारी वाढली. माझ्या बहिणीला पण सांभाळा आणि मग इतर सगळं करा. असं करत बाबांची आमच्यात 2री टर्म आली नगरसेवकाची. बाबा 78मध्ये परत ते नगरसेवक झाले 2ऱ्या वेळेला. त्याच्यानंतर परत मग माझा एक भाऊन मला जॉईंट होत आलं. मग आईने सकाळी 7 वाजता ती कर्जतला जायची आणि रात्री 9:30 वाजता घरी यायची. इतकं म्हणजे स्ट्रगल असायचं. आणि असं नाही की आमची शेती जवळ होती स्टेशनपासनं, तिला 1 तास चालायला लागायचा
जाताना 1 तास यायला लागायचा, येताना ती बसने यायची. तिथे तिचा बराच वेळ म्हणजे पूर्ण वेळ आई 9:30 वाजता रात्री आल्याच्या नंतर मग बिचारी तशी थकलेलीच असायची. पण आम्हाला एवढी शिस्त होती, आई घरी आल्याच्या नंतर घर स्वच्छ असायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे आम्हाला ते घर स्वच्छ ठेवणं, आमचा अभ्यास करणं आणि सतत जी बेल वाजलेली असायची, आम्ही 4 वेळा उठायचो, 10 वेळा उठायचो. नंतर आम्ही पाळी लावून घेतली, आता तू उठायचं म्हणून. अशा पद्धतीने आमचं लहानपण गेलं. कारण बाबांच्या बरोबर जे काम करणारे, त्यांना मदत करणारे, मी PA नाही म्हणणार कारण पगार द्यायला PAंना तेवढी आमची ऐपत नव्हती. त्याच्यामुळे असेच स्वखुशीने कोणी त्यांना मदत करायला यायचे. बाबा गेल्याच्या नंतर ते त्यांच्याबरोबर निघून जायचे. पण संपूर्ण नंतरचा जो कार्यक्रम असायचा तो आम्हालाच हँडल करायला लागायचा भावंडांना. मग नंतर आई आली, आईचा कार्यक्रम असायचा. दिवसभर ती शेतावर असायची, रात्री यायची. अशा पद्धतीने मग तो सेकंड टर्म पण म्हणजे फर्स्ट टर्म सेकंड टर्म तू अत्यंत लहान असताना, शाळेत असताना बाबांना हळूहळू मदत करत, भावंडांना सांभाळत, आईची अडचण समजून घेत. म्हणजे मला वाटतं की खूप लहान वयात खूप जबाबदारीचं काम. पण मला सांग, हळूहळू तू मोठी होत गेलीस आणि राजकारणी वातावरणात तू लहानाची मोठी होत होतीस, पण राजकारणात नक्की तुझं पदार्पण कसं आणि कधी झालं? माझं लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी. बरं. आमच्या विभागातले माझ्या वडिलांचे गुरु आदरणीय स्वर्गीय दादा सकपाळ हे होते आणि त्यावेळेला शाखाप्रमुख नंदू आंबोकर होते. तर दादांनी मला लहानपणापासून पाहिलं होतं. कारण कसं असायचं की आमच्या घरी जर कोण बाबांना सहकार्य करणारे नसले तेव्हा फोनची सुविधा पण उपलब्ध नसायची. तर त्यावेळेला बाबा मला सांगायचे, कोणाचं महत्त्वाचं काम असेल, काही असेल तर जा ह्यांना बोलून आण. आणि ते खूप लांब राहायचे की जा दादांना बोलून आण, जा त्या पडवतही तिकडे डोंगरात राहायच्या, जा त्यांना बोलून आण, असं असायचं. आणि मी घरात मोठी असल्यामुळे मला जायला लागायचं, अभ्यास तिथल्या तिथे सोडायचा आणि धावायचं. हे असं सतत सुरू होतं. मग हे दादांना माहीत होतं, आमच्या विभागातल्या बऱ्याच लोकांना माहिती होतं की हिला आवड आहे, ही करते आहे. पहिल्यांदा जेव्हा महिला शाखाप्रमुख, महिला आघाडीचे शाखाप्रमुख म्हणून जेव्हा नेमणुकी करण्यात आल्या तर त्यावेळेला प्रश्न मागवले की तुमच्या विभागातल्या कोण कोण महिला आहेत त्या द्या, महिला आघाडीच्या विभाग प्रमुखांच्या, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या विभाग त्यांच्याकडे सबमिट करायचे होते, ती नावं द्यायची होती. तर तेव्हा आमच्या शाखाप्रमुखांना विचारण्यात आलं तुमच्या विभागातल्या कोणी महिला असतील तर त्यांची नावं द्या. मग दादा जे सकपाळ होते की माझ्या वडिलांचे गुरु, आमचे खूप जवळचं, की ज्यांच्यामुळे माझ्या वडिलांना पण राजकीय काम करताना त्यांची खूप मोलाची मदत झाली असे. तर त्यांनी माझं नाव दिलं की निलिमाला आपण शाखाप्रमुख करूया महिला आघाडीची. माझे वडील म्हणाले माझ्या घरातून नको, तुम्ही दुसरं कोणाला तरी द्या. दादा म्हणाले नाही, आपण आता तिचं लग्न झालंय ना, मग आपण तिलाच देऊया असं. तर मग बाबा काहीच म्हणाले नाही. दादा म्हणाले आम्ही काय करतो ते करू, तुम्ही काही लक्ष देऊ नका याच्यामध्ये. तर ठीक आहे, तुम्हाला योग्य वाटेल तसं करा, बाबा म्हणाले. मग दादांनी माझं नाव सुचवलं. मग नंदू आंबोकर जे शाखाप्रमुख होते त्यांनी आमच्या विभाग प्रमुखांच्याकडे माझं नाव दिलं आणि माझा तो प्रवास सुरू झाला. मग त्यावेळेला माझे वडील नगरसेवक होते आणि मी महिला आघाडीचे शाखाप्रमुख होते. महिलांचे जे प्रश्न असायचे काय जे त्यांच्याकडे यायचे, मग ते माझ्याकडे शिफ्ट व्हायला लागले. आणि मग ते प्रश्न सोडवताना कायदा शेवटी आला ना. पूर्वी कसं असायचं की शाखातून असं एक न्यायव्यवस्था अशी चालायची शिवसेनेच्या शाखांमधनं. दादा सकपाळ होते ते तिथं प्रमुख असायचे की असे एक म्हणतात ना की पंच बसलेले असायचे. तसे विभागातले जे प्रतिष्ठित माणसं आहेत ती शाखेत बसायची. एखादी महिला कोणता प्रश्न घेऊन आली किंवा कोणाचाही कसलाही प्रश्न असू दे तर मग ते बसून ते सोडवायचे. ते प्रमुख आमचे दादा सकपाळ होते. त्याच्यामध्ये तो विभाग त्यांच्याकडे होता म्हटलात तरी चालेल असा. तर मग मी दादांच्या बरोबर बसायचे, प्रत्येक दादा कसं सोडवतायत, काय करतायत. मग नंतर असाच एक आमच्या विभागामध्ये ना खूप मोठा प्रश्न झाला की लहान मुलीवर अत्याचार झाला. आणि त्यावेळेला मग तो एक संघर्ष म्हणजे खूप मोठा झाला की आमच्या विभागातली परिस्थिती अशी आहे ना की आम्ही डोंगराळ भाग आहे आणि जास्त महिला घरकामं करतात आणि प्रत्येक घरातून महिला ही कामाला जाते कुठं ना कुठे अशी. तर अशा वेळेला लहान मुलं असतात घरामध्ये आणि त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणी नसतं. त्याचा गैरफायदा शेजारची लोक घेतात. त्या मुलांवर अत्याचार करणं किंवा काय असंच ना 2 लहान मुलींवर अत्याचार झाले. आणि जेव्हा
सतत अत्याचार होत होते. पण जेव्हा आईच्या लक्षात आलं, त्या मुलीला खूप वेदना व्हायला लागल्या, त्रास व्हायला लागला, तेव्हा लक्षात आलं की बाबा कोणीतरी ह्या मुलीवर अत्याचार केला आहे म्हणून. मग अशा वेळेला ती महिला माझ्याकडे आली आणि तिने सांगितलं सगळं, की नंतर मग पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, त्या मुलाला अरेस्टही केली. परत अरेस्ट झाल्याच्यानंतर तिच्या घरातली जी लोकं होती, नातेवाईक वगैरे, ज्या पुरुषांनी त्या लहान मुलींवर अत्याचार केला होता, तर ती लोक धमकी द्यायला लागली. त्या मुलींच्या 2 मुलींवर झालं होतं आई वडिलांना. परत ती लोक माझ्याकडे आली आणि मग अशा वेळेला मग कायदा येतो मध्ये, की कायद्याने काय म्हणजे लहान मुलींच्यासाठी काय तरतूद केली आहे किंवा काय. मग माझ्या बाबांनी सांगितलं, जेव्हा असे प्रश्न येतात आपल्यासमोर त्यावेळेला आपल्याला कायद्याचा अभ्यास असला पाहिजे. पण म्हणजे निलिमा, जेव्हा तुझं लग्न झालं, तुझं वकिलीचं शिक्षण झालेलं नव्हतं झालेलं. मग मी MA करत होते त्यावेळेला मुंबई विद्यापीठातून. आणि मग नंतर मी ॲडमिशन घेतलं लॉसाठी, केवळ आपल्या विभागातल्या लोकांना व्यवस्थित न्याय देऊ शकू. आणि हा केवळ उद्देश होता माझा त्यामागे, मी लॉ शिकण्यामागे. मला सांग, हे कायद्याचा अभ्यास करायला पाहिजे, ह्याची प्रेरणा तुला बाबांनी दिली? हो, माझ्या वडिलांनी दिली. किंवा असे प्रश्न जेव्हा यायला लागले, अगदीच म्हणजे गंभीर स्वरूपाचे होते, तर त्यावेळेला तिथं कायद्याची जोड असणं आवश्यक आहे. मग बाबा मला म्हणाले, नाही, तुला कायद्याचं शिकलं पाहिजे म्हणून. बरोबर. त्याच्यानंतर बाबा मला प्रत्येक ठिकाणी त्यांच्या जे गुरुतुल्य आहेत त्यांना, जसं विधानसभेचे माजी अध्यक्ष दत्ताजी नलावडे साहेब, तर त्यांच्याकडे घेऊन जायचे कधी, की हिला मार्गदर्शन करा. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, निलिमा, तू कायद्याचं शिक्षण पूर्ण कर. आपल्या संघटनेला सुशिक्षित, कायद्याच्या शिक्षणाची जाण असणारीच व्यक्ती पाहिजे म्हणून. आणि गेली 18 वर्ष वकील म्हणून तू कार्यरत आहे. येस, बरोबर. पण मला सांग, मग आता ह्या वर्षीची जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे ना, मराठी माणूस म्हणून मला वाटतं खूप महत्त्वाची निवडणूक आहे. कारण गेल्या काही वर्षात मराठी माणूस म्हणून, मराठी भाषा म्हणून अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. मला सांग, ह्याच वर्षी खरं तर सगळ्यांची परीक्षा बघणारी ही निवडणूक ठरणार आहे. याच वर्षी ह्या निवडणुकीला उभं राहावंसं तुला का वाटलं? मी महिलांच्या प्रश्न जवळून पाहिले होते, मी लोकांच्या अडचणी जवळून पाहिल्या होत्या. कामं कशी करायची हे मला माहीत होतं. कारण बाबा नगरसेवक असताना आणि आमदार असताना विभागामध्ये सगळी ज्या समस्या आहेत, बाबा कोणी आमच्या सांगायचे की बाबा शौचालयाचे प्रॉब्लेम्स आहेत, गटारचे प्रॉब्लेम्स आहेत, हे आहेत, ते आहेत, तर मी बाबांच्या बरोबर ते काम करत होते. मला त्याची जाणीव होती. आणि मला वाटतं आत्तासुद्धा तू तिकडची स्थानिक आहेस, तू तिथेच राहतेस, ज्या विभागातून तू उभी आहेस. मला वाटतं रोजचे प्रश्न खूप असतात, पण तिथल्या प्रश्नांची खरी जाण तुलाच असू शकते मला वाटतं. सो मला सांग, तुला तुझ्या परिसरातले काय प्रश्न आहेत जे तुझ्या मनाला भेडसावतात? प्रश्न म्हणाल तर तुम्ही तर कल्पना पण करू शकणार नाहीत, सगळे प्रश्नच आहेत. माझे वडील 21 वर्षापूर्वी अचानक कोमात गेले. त्याच्यानंतर तो पारसाईचा विकास कोमात गेला असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण आमचा डोंगर विभाग आहे, वाहती गटारं, तुंबलेली गटारं, शौचालयांची अत्यंत बिकट अवस्था, चालायला रस्ते नाही आहेत. बस आमच्याकडे बाबा नगरसेवक होते, डबल डेकर बस येत होती आमच्या इथपर्यंत, पारसाईच्या नाक्यापर्यंत. आता सिंगल बस सुद्धा येत नाही आहे, कारण रस्तेच इतके छोटे झालेत. त्यामुळे लोकांना अर्धा तास, एक तास वेटिंग करायला लागतं. ती गाडी संध्याकाळी तिथे ट्रॅफिक झालं तर प्रवास आत येऊच शकत नाही आपण. भयंकर ट्रॅफिक. आणि म्हणजे तुम्ही म्हणाल ना की काय असं त्या विभागामध्ये बघण्यासारखं आहे काय? आपण नेहमी म्हणतो निलिमा की महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे आपण गटर आणि अमुक तमुक, पाण्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न, हे. पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा मला दिसतंय की तुझ्या मनात आहेत की अनेक प्रश्न आहेत. जसं आता आपण म्हणालो की तो रस्ता छोटा झालेला आहे, तिथून मोठं वाहन येऊ नाही शकत. तिथे अगदी म्हणजे आता रस्ता तो बंद होईल का इतपत बाहेर दुकानं यायला लागलेली आहेत. तर ह्या पलीकडे जाऊन सुद्धा तुला आणखीन काही समस्या दिसत आहेत का तुझ्या परिसरात? नक्कीच, कारण माझा भाग हा डोंगराळ आहे, तर तिथं पावसातून दरडी कोसळण्याचा अत्यंत खूप मोठा धोका आणि जीवितहानीसुद्धा होत असते. ज्या संरक्षण भिंती बांधलेल्या आहेत ना, त्याला असं सपोर्ट घेऊन ती घरं बांधलेली आहेत लोकांची, आणि जीव मोठी धरून पावसातून लोक राहत असतात. आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं तेव्हा, बाळासाहेब म्हणाले 40 लाख लोक झोपडपट्टीवासियांना मोफत घर योजना वगैरे, ती योजना माझ्या वडिलांनी सुरू केली होती. त्या योजनेचं पुढे काय झालं? जसे ते कोमात गेले तशी ती योजना ठप्प आहे आज मितीस.
कुणीही पुढे येऊन ती योजना सुरू केली नाही. कारण ह्या मूलभूत सुविधा तर द्यायच्याच आहेत, म्हणजे त्या द्याव्याच लागणार आहेत आपल्याला. त्याबरोबरच जो आमचा डोंगराळ भाग आहे तर तिथे बिल्डिंग बांधणं अशक्य आहेत. मग अशा लोकांना कशी घरं मिळून देता येतील शासनांकडून, कारण तर त्याच्यासाठी मी एसआरएमध्ये काम केलं असल्यामुळे त्याचं ज्ञान मला चांगलं प्रश्न आहे तू सोडवू की लोकांना कायमस्वरूपी चांगली घरं बिल्डिंगमध्ये देणं, ह्याला माझं प्राधान्य असणार आहे. की त्यांच्या आयुष्यात अशी प्रश्नच उभे राहू नयेत की गल्ली वाहते, गटार वाहते, हे केलं नाही, तर असे कोणतेही प्रश्न येऊ नयेत. आणि परत लोकांनी नगरसेवकांच्याकडे जाऊ नये असली कामं घेऊन. कारण गेल्या 20 वर्षाचा अनुभव लोकांनी आज अनुभवत आहेत, त्या त्रासात आहेत, त्याच्यातून मुक्ती देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार. गेली 20 वर्ष काही प्रश्न आहेत जे तू लहान असताना तू बघितलेस की ज्यांची उत्तरं शोधायला बाबांनी सुरुवात केली होती आणि त्याची उत्तरं अजूनही मिळालेली नाही आहेत. आणि तुझी अपेक्षा ही आहे की ह्या निवडणुकीतून तू जिंकून आलीस तर हे सगळे प्रश्न तू सोडवण्याचा प्रयत्न करशील. नक्कीच. कारण त्यांनी ज्या 2 टाक्या बांधल्या होत्या पाण्याच्या, एक आनंदगडची, एक वर्षानगरची, 20 वर्षानंतर परत टाकी झाली नाही. त्या 2 टाकीच आहेत. लोकसंख्या वाढत गेली, बरोबर, पण त्याचं प्रोव्हिजन झालं नाही कुठे. म्हणजे एक मूलभूत अधिकार जो असतो लोकांना जगण्यासाठी, की स्वच्छ जागा, स्वच्छ शौचालय, स्वच्छ पाणी, ह्या सगळ्या मूलभूत गरजा सुद्धा मिळताना आत्ता कठीण आहे त्या परिसरात. अगदी कठीणच आहेत. लोक असं नरक यातना म्हणतात ना, आपण ऐकलं नरक कसं आहे, तसा तो परिसर आहे. अक्षरशः लोक नरक यातना सोचतात. कोणी शौचालयाची अशी प्रायव्हेट लाईन टाकतात, अर्ध्यावर आणून सोडतात आणि ते सगळं शौचालयाचं पाणी अख्ख्या विभागामध्ये विखुरलं जातं. चालणं फिरणं मुश्किल झालं, रोगराई पसरली अक्षरशः विभागामध्ये. मला सांग आता, ह्या तर रोजच्या जीवनातल्या राहण्याच्या काही समस्या आहेत. स्त्री सुरक्षा, बाल सुरक्षा, याच्यासाठी तुझ्या मनात काही आढावा काही आहे का, की काही प्लॅन आहेत का की जे तू राबवण्याचं योजिलं आहेस पुढे? महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तर मोठाच आहे, कारण तो डोंगराळ भाग असल्यामुळे तिथं स्ट्रीट लाईट नाही आहेत. बरोबर. काही ठिकाणी सोसायटीने केली आहे प्रोव्हिजन, पण सगळ्या ठिकाणी नाही आहे. ते महत्त्वाचं आहे, म्हणजे ते रस्ते व्यवस्थित करून घेणं आणि लाईट्स असणं. त्याच्याबरोबर CCTV कॅमेरे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर. तर हे तर माझं प्राधान्य असणार आहे. मुलांच्या बाबतीत BMC स्कूल आहे. आज मुलं BMC स्कूलची अवस्था इतकी, म्हणजे कोणी घालायला मागत नाही त्या स्कूलमध्ये. तर आधी जी गोरगरिबांची मुलं आहेत तर त्या शाळेचा दर्जा कसा सुधरेल आणि लोक BMC शाळेत मुलं आपली कशी पाठवतील ते. बरोबर. कारण मला वाटतं ते खूप मूळ आहे की BMC न पाठवता इतर कुठल्या तरी शाळेत मुलांना घातलं जातं. कारण आपल्याकडे इथे BMC मध्ये ते सगळं व्हायला पाहिजे ना निलिमा, की जे शिक्षक आहेत ते उच्च शिक्षित आले पाहिजे. मग ते कधी येतील जर त्यांना पगार व्यवस्थित मिळणार असेल. ह्या सगळ्या खूप एक विशेष सायकल असते ती. तर त्या सगळ्यासाठी तू काम करू शकतेस. नक्कीच. नगरसेवकांचा त्या तिथं वचक असायला पाहिजे. बरोबर. तरच ती शाळा नीट. कारण कुठलेही आई वडील आपल्या मुलांना त्या शाळेत टाकताना म्हणजे कसं नाही का अभिमानाने आपण सांगू शकतो की या शाळेत माझी मुलं जात आहेत. आणि मला वाटतं आपली जी पार्कसाईडची BMC शाळा आहे, खूप मोठा परिसर आहे तो. खरं तर खूप मोठी शाळा आणि व्यवस्थित शाळा होऊ शकते ती. नाही म्हणजे मी अगदी एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून मी तुला सांगू शकेन की हा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ती आपली पुढची जनरेशन आहे. आणि आज आपल्या त्या परिसरात आपण अनेक मुलं बघतो की जी कुठलंही काम करत नाहीत आणि जी काही व्यसनांच्या अधीन गेलेली मुलं त्या परिसरात आपल्याला दिसून येतात. त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? मी तुम्हाला सांगितलं की मगाशीच आपलं बोलणं झालं की डोंगराळ भाग, अत्यंत गरीब परिस्थिती आहे लोकांची. त्यामुळे महिलांना घरकाम करायला जायला लागतं, मुलांच्याकडे दुर्लक्ष होतं. मग अशा वेळेला तिथे की डे केअर सेंटर असतं. एक शासनाची योजना आहे, तर विभागामध्ये डे केअर सेंटर असावं जिथं बाई कामाला जाताना त्या सेंटरमध्ये मुलांना ठेवेल.
तिची BMC आणि म्हणजे ती दिवसभर शांतपणे काम करू शकते. येस, आणि मुलं सुरक्षित राहतील, बरोबर. त्यांचा अभ्यास घेतला जाईल तिथे. बरोबर. तर त्या डे केअर सेंटरला मी प्राधान्य पहिलं देणार. वा. कारण भविष्याचा पाया आपली मुलं आहेत. अत्यंत महत्वाची योजना असेल ही, कारण आज कुठलीही खूप गरज बाई आहे. कामावर जेव्हा जाते दुसऱ्याच्या घरात तेव्हा तिकडचं बाळ बघून तिला स्वतःच्या बाळाची आठवण येत असेल नक्कीच. की मी माझ्या बाळाला असंच घरी ठेवून आलेली आहे, दाराला कुलूप आहे की नाही नीट कोणाला माहिती नाही. जसं तू मगाशी म्हणालीस की खूप पूर्वी तो अनुभव आला होता की खूप वाईट अनुभव होता. आपल्या परिसरातलेच लोक असतात जे एकमेकांवर अत्याचार करू शकतात. मला वाटतं ही खूप महत्त्वाची योजना असेल. आणि आता मला सांग, आता ही मुंबई महानगर निवडणूक यावर्षी पॉप्युलर विषय झालेला आहे आपल्या शहरात. त्याला कारणही तसंच आहे की खूप वर्षांनी जे लोकांच्या मनात होतं ते थोडंसं घडताना दिसतंय की मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव साहेब आणि राजसाहेब हे एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत. तुझं मन काय म्हणतंय यावेळेला? चांगली गोष्ट आहे, पण मलाही अभिमान आहे की मी पण हाडामासाची शिवसैनिक. बरोबर. त्याच्यामुळे नक्की निवडून आल्याच्या नंतर मी तिथेच जाणार. बरं. आणि मराठी महापौर होणार हे नक्की, त्याच्यासाठी मी सपोर्ट करणार. वा. पण मला वाटतं जे लहानपणापासून बाबांना तू ज्यांच्या बरोबर कार्य करताना पाहिलेलं आहेस, तिकडचा आदर, तिकडचं प्रेम आणि तिकडचा जिव्हाळा प्रश्नच नाही. पण मला वाटतं प्रत्येक मुंबईकर सुद्धा ह्या निवडणुकीकडे बघताना खूप आशावादी आहे की दोन महत्त्वाची माणसं एकत्र आल्यामुळे, दोन महत्त्वाच्या संघटना एकत्र आल्यामुळे काहीतरी वेगळं नक्कीच मुंबईत घडू शकतं. नक्कीच. हो. निलिमा, पाणी, वीज, रस्ता हे सगळे तर मला वाटतं बेसिक प्रश्न आहेत जे तुम्ही सोडवालच. पण त्याचबरोबर आज मुंबईसारख्या शहरात स्त्रियांवर होणारा अत्याचार, लहान मुलांवर होणारा अत्याचार, म्हणजे तू ज्या खरं तर परिसरातून उभी आहेस तिथलं रात्रीचं वातावरण तुला मला माहिती आहे. तर स्त्री सुरक्षा, बालसुरक्षा या सगळ्या संदर्भात तुझ्या मनात आता काय सुरू आहे, काय विचार आहे, काय करणार आहेस तू? मी महिला आघाडीची शाखा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. मी विधानसभेमध्ये महिला आघाडीचे संघटक म्हणून काम केलं आहे. मी SRAमध्ये पण काम केलेलं आहे. बऱ्याचशा संस्थांनी मला तिथं नियुक्ती केलं होतं. त्यानंतर मी बालकल्याण समिती मुंबई उपनगरमध्ये 4 वर्ष सदस्य म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर माझी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची सदस्य म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली होती. तर या सर्व क्षेत्रांमध्ये काम करताना महिलांची सुरक्षा आणि मुलांची सुरक्षा या संदर्भामध्ये मी ॲडव्होकेट असल्यामुळे मला महिलांचे प्रश्न कसे सोडवायचे हे मला चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. असं वाटतं का तुला की आत्तापासूनच आपण जसे सगळे विषय आहेत त्याचप्रमाणे सेल्फ डिफेन्स हे शिक्षणसुद्धा मुलींसाठी, मुलांसाठी, सगळ्यांसाठीच कंपल्सरी करायला हवं? हो, नक्कीच कंपल्सरी करायला प्राधान्य तर दिलंच पाहिजे ह्या सगळ्या. मला वाटतं आपण जसं आई वडील हौसेने मुलांना डान्स क्लास, गाण्याच्या क्लासला घालतात, असं मला वाटतं की थोडंसं सेल्फ डिफेन्स म्हणजे अगदी बेसिक कराटे असेल तर अशा वर्गाला तरी घालायला सुरुवात केलीच पाहिजे. निलिमा, तू अपक्ष म्हणून उभी आहेस. जरी तुझ्या गाठीशी वडिलांचा अनुभव आहे, राजकारणात तू इतकी वर्ष आहेस, वकील आहेस, तरी पण आज जेव्हा तू ह्या मतदानाला उभी आहेस, तुझ्यासमोर 2 खूप प्रस्थापित असे विरोधक आहेत. एक स्त्री म्हणून काही अडचणींना तुला सामोरं जावं लागतंय का? मी वकील असल्यामुळे मला वाटत नाही पुरुष आणि स्त्रीमध्ये काही मतभेद आहेत. मला तर असं वाटतं की मी सगळ्या ठिकाणी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच बसते, उठते आणि काम केलेलं आहे. इव्हन बालकल्याण समितीमध्ये 2 पुरुष होते, मी एकटी होते. आमच्या बालहक्क संरक्षण आयोगाचं महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मी पुरुषांच्या बरोबरच बरंचसं काम केलेलं आहे. तिथे जिल्हाधिकारी असू देत, SP असू देत, म्हणजे पोलीस यंत्रणा, या सगळ्यांबरोबर मी काम केले. त्यामुळे मला कुठेही वाटत नाही की मी स्त्री म्हणून तिथे उभी आहे किंवा मला कोणीतरी सॉफ्ट कॉर्नर द्यावा स्त्री म्हणून, अजिबात वाटत नाही. आणि माझ्या वडिलांचे तसे संस्कार आहेत, मला तेवढी खमकी बनवली आहे. नाही, मला वाटतं उतरले. तू स्वतःला एक उमेदवार म्हणूनच बघतेस आणि तुझ्या समोर जे 2 उमेदवार उभे आहेत त्यांना तू अगदी काय म्हणतात ते अशी कडकडीत लढाई देणार आहेस. नक्कीच. पण मला सांग, मी असं ऐकलंय की निलिमा शांताराम चव्हाण यांना ह्या निवडणुकीत उभं केलंय कारण मतांची विभागणी होईल. माझे वडील पार्कसाईडचे शिल्पकार, लोकांनी शिल्पकार म्हणून ही पदवी दिली आहे आणि मी मतांची विभागणी करण्यासाठी उभी राहीन हे म्हणजे अगदी हास्यास्पद बोलणं होईल. म्हणजे जे मला वाटतं जे ही अफवा पसरवतायत ते मूर्ख आहे. नक्कीच.
निलिमा, मला वाटतं ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. नुसतीच तुझ्या परिसरासाठी नाही तर मुंबई महानगरपालिकेसाठी ही खूप महत्त्वाची आहे. उद्या तू जिंकून येणार, माझ्या खूप शुभेच्छा आहेत तुला आणि तुझ्या परिसरातल्या लोकांच्याही तुला शुभेच्छा आहेत. जिंकून आल्यानंतर तुझा प्लॅन ऑफ अजेंडा काय आहे? तू काय काय करणार आहेस? पहिली गोष्ट तर मी करणार ती रात्रभर महिलांना जागून पाणी भरायला लागतं, तर त्या वेळा दुपारच्या सकाळच्या करणार. बरं. दुसरी संपूर्ण डोंगरामध्ये स्ट्रीट लाईट लावणार. बरं. तिसरी गोष्ट आहे, जो बस माझे वडील असताना डबल डेकर होती आणि ती इझिली येत होती आणि बसेसची संख्या पण जास्त होती. आज सिंगल बस पण व्यवस्थित येत नाही आहे. बरोबर. बरेच अडथळे पार करून ती बस त्या स्टॉपपर्यंत पोचते. तर ते सगळे अडथळे दूर करून बस रस्त्याचं रुंदीकरण येईल, रुंदीकरण आणि अडथळे जे असतील ते सगळे, आणि बसेसची संख्या वाढवणं, हे माझं असणार आहे. डे केअर सेंटर त्याला मी प्राधान्य देणार आहे, जिथे माझ्या विभागातली प्रत्येक महिला जी बाहेर कामावर जाते ती आपलं मूल तिथे डे केअर सेंटरमध्ये सोडून. निलिमा, सगळ्या स्त्रिया ज्यांची लहान मुलं आहेत तिला भरभरून आशीर्वाद देणार आहेत, कारण मला वाटतं डे केअर सेंटर असणं हे जवळजवळ आपण म्हणतो ना, घरी आजी आजोबा असतात तर मग आपलं बाळ त्यांच्याकडे छान संस्कारात लहानाचं मोठं होतं. डे केअर सेंटर आज ह्या सगळ्या काम करणाऱ्या बायकांसाठी ते आजी आजोबाचं स्थान, ते आजी आजोबाचं काम करणार आहेत. सो मला वाटतं हे खरंच खूप महत्त्वाचं तू करणार आहेस. मला वाटतं आता तू जे काही बोलतेस त्यांनी बाबा जिथे कुठे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असेल. हो. आणि एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला, वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं 40% झोपडपट्टीवासियांसाठी मोफत घर योजना, जी माझ्या वडिलांनी आमच्या विभागामध्ये राबवण्यास सुरुवात केली होती. आणि त्याच्यासाठी असंख्य सहकारी गृहनिर्माण संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या. तर आणि आपली पार्क साईट कशी असावी याचा एक सुंदर देखावा त्यांनी गणेशोत्सव मंडळामध्ये त्यांनीच तो सादर केला होता, की एक्झॅक्ट तुमची बिल्डिंग कुठे असणार आहे, तुमचं देऊळ कुठे असणार आहे, तुमची मस्जिद कुठे असणार आहे. आणि संपूर्ण लोकांची ती गर्दी होती की ते बघण्यासाठी की आपलं घर कसं असेल, आपली बिल्डिंग कुठे असेल. अशा पद्धतीने तो देखावा सगळा निर्माण केला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. नारळ वाढवला आणि लगेचच ते कोमात गेले आणि ते आजपर्यंत ते अपूर्णच राहिलेलं आहे. तर ते त्यांचं स्वप्न आहे की माझ्या मतदारसंघामधील प्रत्येकाला सुंदर घर कसं मिळेल याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार. बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. नक्कीच. वा. म्हणजे मला वाटतं तू जसं मगाशी म्हणाली होतीस ते वाक्य की तुझे बाबा कोमात गेले आणि सगळा विकास कोमात गेला. आणि मला वाटतं ॲडव्होकेट निलिमा शांताराम चव्हाण जेव्हा जिंकून येईल तेव्हा हा कोमात केलेला विकास नक्कीच पुन्हा मार्गाला लागेल. मी मतदार आहे आणि माझ्या मनात जे प्रश्न आहेत ते मी विचारल्याशिवाय राहणार नाही आहे की तुझ्या मागे मनसे आणि गणेश चुक्कल हे आहे. माझे वडील सर्वांच्या समोर आदर्शच होते, नगरसेवक कसा असावा. त्याचं एक आत्ता मला आठवलं, एक उदाहरण देते, खूप सुंदर उदाहरण आहे. वंदनीय बाळासाहेब शिवतीर्थावर जेव्हा दसरा मेळाव्यामध्ये भाषण करायचे तेव्हा ते आवर्जून सांगायचे की नगरसेवकांनी कामं कशी करायची ते शांताराम चव्हाण यांच्याकडे जाऊन शिका. वा. एकदा मी दत्ताजी दळवी माझी महापौर यांच्याकडे कामानिमित्त गेले होते, तेव्हा त्यांनी आवर्जून तिथल्या बसलेल्या सगळ्यांना सांगितलं, ही शांताराम चव्हाण यांची मुलगी, यांचे वडील नगरसेवक असताना हे कशी कामं करायला जातात ते आम्ही बघायला जायचो. आम्ही जेव्हा बघायला जायचो तेव्हा पाण्याच्या टाकीवर आनंदगडच्या बसलेले असायचे. पाणी त्या टाकीत किती पडतंय, कुठच्या विभागाला पाण्याचा पुरवठा किती होतोय याचे ते इन्स्ट्रक्शन देत असायचे. तर असं काही लोकांना उत्सुकता असायची की तरुण पिढीला उत्सुकता असायची. ते सगळेजण यायचे की बाबा चव्हाणसाहेब नक्की काय काम करतात, कसे काम करतात. असे बरेच जण आमच्याकडे आले. त्याच्यामध्ये काही जण अशी पण आहेत की त्यांच्याकडून शिकले, मोठे नेते झाले, आता संघटनेमध्ये ते मोठे पदाधिकारी आहेत, पण त्यांचा मला विरोध आहे. बरं. कारण आमच्या विरोधातल्या बातम्या त्या मातोश्रीवर पोचवण्याचं काम अगदी व्यवस्थित करतात, कारण त्यांना तिथपर्यंत पोचता येतं लगेच. आम्हाला पुढे येऊ द्यायचं नाही हा त्यांचा विडा आहे कदाचित.
तर माझं असं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही मला छोटं करण्यापेक्षा तुम्ही मोठे व्हा ना, तुमची लाईन वाढवा माझी छोटी करण्यापेक्षा. ते तुम्ही न करता माझी बदनामी करताय पुढे. आणि आम्हाला कायम आज मला अपक्ष का उभं राहावं लागतं, मला संघटनेने का दिली, की ह्या लोकांनी मला पुढे येऊ दिलं नाही. कधीही संघटनेच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा आम्हाला लांब ठेवलं गेलं, कधीही शाखेमध्ये आम्हाला बोलवलं नाही, प्रत्येक वेळेला डावळलं गेलं. कारण त्यांना माहीत आहे काही लोकांना की बाबा ही चव्हाण साहेबांची मुलगी पुढे आली तर आपली दुकानं बंद होतील, त्याच्यासाठी मला डावळलं गेलेलं आहे. आणि गणेश चुकलसारखा मुलगासुद्धा जेव्हा आमच्याकडे, बाबा माझे नगरसेवक होते, आमदार होते, तेव्हा यायचा बघायला, निस्वार्थीपणे यायचा, काही अपेक्षा नसायची. कारण माझेच वडील काही कमवत नव्हते राजकारणात, तर त्यांना द्यायचा काही प्रश्नच नव्हता. तर निस्वार्थीपणे येऊन तो शिकत होता, करत होता. एक आस्था त्याला आमच्या कुटुंबांबद्दल आहे, पहिल्यापासूनच होती. कारण तो 14 वर्षाचा असल्यापासूनच आमच्याकडे येतोय. तर त्यामुळे त्याने पाहिलं आहे की बाबा चव्हाण साहेबांचं कुटुंब कसं आहे. तर आमच्या सुखदुःखात तो प्रत्येक वेळेला आम्हाला मदत करतोच आहे. आणि तो असं नाही, ज्यांना वाटतंय पार्कसाईडचा विकास चांगला व्हावा ती लोक आम्हाला कायम सपोर्ट करत राहिलेत. आणि त्याच्यामुळे हे जे बोललं जातं आहे की गणेश शुकलचा सपोर्ट आहे, असणारच. पार्कसाईडचा विकास ज्यांना ज्यांना हवा आहे तो प्रत्येकजण माझ्या मागे उभा आहे. वा. आमचा प्रभाग हा डोंगराळ असल्यामुळे अनंत अडचणी विभागातील लोकांना सहन करावे लागतात. याच्यासाठी नगरसेवक हा पूर्ण वेळ देणार असावा, अगदी 24 तास. मला वाटतं बाबांचं कार्य ऐकलं ना की असं वाटतं की म्हणायला राजकारणी पण मनाने पूर्णपणे सेवक. नक्कीच हो, नक्कीच. कारण त्यांनी फक्त गल्ली गटार, संडास, बस, वीज, रस्ते एवढंच नाही केलं, तर त्यांनी लोकांना सुंदर घरं कशी मिळतील याचं त्यांनी पूर्ण गृहनिर्माण संस्था स्थापून, सोसायट्या बनवून आणि ते प्रपोजल पण पास करून घेतलं. बरोबर. की परत माझ्यानंतर जो कोणी नगरसेवक येईल त्यांच्याकडून माझ्या लोकांचे त्रास होता कामा नये. आणि त्यांना त्यांच्या दरवाजात जाता कामा नये. नगरसेवकाच्या दरवाजात माझ्या. पण अनफॉर्च्युनेटली ते काम पूर्ण झालं नाही आहे आणि मला असं वाटतं की ते कदाचित तुझ्याच हाताने पूर्ण होणार आहे. हो, नक्कीच. 15 तारखेला निवडणूक आहे, तेव्हा मतदान करायला घराबाहेर पडायचं आहे, मतदान करायचं आहे. अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट निलिमा शांताराम चव्हाण उभी आहे आणि तिची निशाणी आहे शिट्टी. तुझं काही म्हणणं आहे का यावर? आता विरोधकांनी सावध राहावं, त्यांची लवकर शिट्टी वाजणार आहे. निलिमा, मला असं वाटतं की मतदार म्हणून माझ्या मनात जे प्रश्न होते त्या प्रश्नांची तू अगदी तुझ्या स्वभावाप्रमाणे सडेतोड उत्तरं दिलेली आहेस. आणि माझी खात्री आहे की तुझ्या विभागातले जे प्रश्न तुझ्या मनात आहेत, जे तुला सोडवायचे आहेत, तेही इतक्या सहजपणे तू सोडवशील. माझ्याकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आभारी आहे खूप खूप.